नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर श्री विखे पाटलांचा भाजपा महायुतीचा साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती, साई नगरी शिर्डीची कपाळी लावून सेवेस्त भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराचा नाव फुटल्यापासून लक्ष्मीनगर मध्ये ही 5वी ते 6वी सामूहिक फेरी आहे। तसंच घरोघरी जाऊन भेटीगाठी, लोकांना समजून सांगणे, पुस्तिका वाटणे, पॅम्पलेट वाचणे, बॅलेट मशीनचा डेमो घेणे, या सर्व झालेलं आहे। मला वाटतं शिर्डी शहरामध्ये तसंच शिर्डी मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक 1 ने सर्वात मोठी आघाडी घेतलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय आहे की उद्या प्रचार संपणार आहे, परंतु मुलांचा घोषणा आणि त्यांचा जर जोश बघाल तर अजून जसं काय अजून 8-10 दिवस पुढे इलेक्शन अशा प्रकारचं आहे। त्याचं कारणही तसंच आहे की शिर्डी शहराचा विकास करत असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या वसाहतीला, या शिर्डीतील सर्वात मोठ्या लोकवसाहतीला सुंदर, स्वच्छ, सुशिक्षित केलंच, सुरक्षित केलंच, परंतु या ठिकाणी येणारे वेगवेगळे जे काही सेवा संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून असेल त्या जागेवरती त्यांचे जे काही अपेक्षा होती काही डेव्हलपमेंट करण्याची, त्याला एक मोठं सुरक्षा कवच हे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिलेलं आहे। शिर्डीची डेव्हलपमेंट होत असताना लक्ष्मीनगर मधून जाणारा जो 18 मीटरचा रस्ता आहे 32 वर्षांनंतर डीपी प्लॅन रिवाइज होऊन पण तो रस्ता डिलीट झाला नाही, कारण ती कदाचित शहराची गरज असेल, कारण अर्धा रस्ता मला वाटतं झालेला आहे आणि फक्त शिर्डीमधील लक्ष्मीनगरचा रस्ता साहेबांनी आजपर्यंत होऊन दिला नाही, कारण त्या रस्त्यामध्ये बाधित होणारी जवळपास 45-47 घरं आहेत जी बाधित होणारी तेवढी कुटुंब आहे। आता ते कुटुंबही मोठे झालेले आहेत, त्यामुळे त्या रस्त्याला आजपर्यंत म्हणजे तुम्ही बघाल तर प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या करोडो रुपये शासनाने पेड केले, परंतु शासकीय जमीन असतानाही नामदार साहेबांच्या कृपेमुळे आजपर्यंत ती लोक सुरक्षित आहे, कारण त्यांची दुसरीकडे व्यवस्था होत नव्हती। परंतु जसे साहेब महसूल मंत्री झाले आणि साहेबांनी जी शासकीय जागा अनेक लोकांना दिली, तसेच शिर्डीमध्ये 28 एकरचा जो शिर्डीचा उताराचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये 22 एकरमध्ये गार्डन होणार आहे नगरपंचायतीचं आणि राहिलेल्या 6 एकरमध्ये सर्वांना छोटे छोटे प्लॉट पाडून आणि त्या ठिकाणी घरकुलचं नियोजन केलेलं आहे। तसेच आमच्या लक्ष्मीनगर मधून जाणारा जो 18 मीटरचा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये बाधित होणारे फक्त त्या लोकांसाठी त्याचं नियोजन होतं, परंतु गेल्या 3-4 पावसाळ्यामध्ये लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा खूप बसला आणि बऱ्याच लोकांच्या घरात पाणी गेले, तर त्या लोकांनी खूप साहेबांच्या मागे लागून आग्रह केला होता की आम्हालाही कुठेतरी पुनर्वसन करा, जे सरकारी जागेत 100 खोल्यांच्या व्यतिरिक्त जी लोक राहतात फक्त त्या लोकांसाठी। मग सीओ साहेब आणि नामदार साहेबांनी मार्गदर्शन करून सुजयदादांनी जे 18 मीटर रस्त्याच्या दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजूला जी घरं आहे जी शासकीय जागेवरती राहतात 100 खोल्यांच्या व्यतिरिक्त त्या लोकांसाठी मला वाटतं 350 प्लॉटचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूला जेवढी लोक आहे त्या लोकांच्या कुटुंब संख्येप्रमाणे, म्हणजे जसं एका घरामध्ये समजा आई, नवरा बायको आणि त्यांची 3 मुलं आहे, 3 मुलांची लग्न झालेले आहे, तर तिन्ही मुलांना एक अर्धा गुंठ्याचे प्लॉट देणार, शासनाचे 2.5 लाख रुपये जे घरकुलसाठी मंजुरी ते देणार, प्लस शिर्डी नगर पंचायत आपल्या स्वतःच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून 50,000 रुपये देणार, असे 3 लाख रुपये त्यांना देणार। आणि आज जे काही 200, 250, 300 स्क्वेअर फीट मध्ये लोक राहतात त्यांना एका कुटुंबाला जर 3 भाऊ असतील तर 1,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट मिळणार आहे। एवढं मोठं नियोजन आदरणीय नामदार साहेबांनी गोरगरिबांसाठी केलेलं आहे। तसंच आता आमची मागणी साहेबांकडे अशी राहणार आहे भविष्यामध्ये, म्हणजे साहेब आता बाबांच्या कृपेने महायुतीचं सरकार येईल आणि साहेब मंत्री होतील, जसं लक्ष्मीनगरच्या उत्तरेकडच्या लोकांना ते स्वतःच्या जागेमध्ये तिकडे ट्रान्सफर करणार आहे, तसंच उरलेल्या 100 खोले जे आहे ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाचा उतारा आहे त्या लोकांनाही लवकर आपल्या मालकी हक्काचा 7/12 उतारा आहे याच ठिकाणी द्यावा अशी आम्ही सर्वांनी साहेबांकडे मागणी करणार आहोत। परंतु आता मागितलं तर घरच्याच माणसांनी काही गोष्टी आडून पाहिल्यासारखं, त्याच्यामुळे आता आम्ही त्यांना बोललो नाही, परंतु फार आनंद वाटतो। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्यांनी ज्यावेळी प्रचाराची सभा घेतली त्या टायमाला त्यांनी हेही सांगितलं की
आम्ही नुसतं इथल्या लोकांना तिथं घरच नाही जाणार, तर त्या घरामधील प्रत्येक मुलगा समोर होणाऱ्या गार्डन मध्ये प्रत्येक घरातील एक मुलगा कामालाही येणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की गोरगरिबांसाठी ते एवढा विचार करतात. म्हणून आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभे आहोत खंबीरपणे. बाकीचं जे काय फुलांचा विषय किंवा इतर विषय ते आमचे माजी उपनगराध्यक्ष निलेश जाधव कोते पाटील तुम्हाला सांगतीलच. त्याच्यामुळं येत्या 20 तारखेला आम्ही सर्वजण लक्ष्मीनगर मधील एकमुखी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना मतदान करणारच आहोत. बाकी सर्वांनी करावं आणि साहेबांना 1 ते 1.5 लाखापेक्षा अधिकचं मतदान देऊन आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करेल. शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लागली आहे, त्या अनुषंगानं आज लक्ष्मीनगरमध्ये जवळपास 4थी ते 5वी या ठिकाणी युवकांची फेरी झाली आणि सांगायला खरंच आनंद वाटतो की फक्त एका फोनवर अनेक असंख्य युवक या ठिकाणी हजर होतात आणि नामदार विखे साहेबांचा प्रचार या ठिकाणी घरोघरी जाऊन करतात. ही खरं एक जमेची गोष्ट आहे आणि असेच जे माणसं नामदार साहेबांनी कमवले हीच खरी मोठी संपत्ती खरं तर नामदार विखे साहेबांची आहे. सातत्यानं लक्ष्मीनगर परिसरावर नामदार साहेबांचा विशेष प्रेम राहिलेला आहे. सातत्यानं लक्ष्मीनगरवर वक्रदृष्टी अनेक लोकांची राहिलेली आहे. असं असताना देखील नामदार विखे साहेबांच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या घरावर जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी शांत करायचं काम नामदार विखे साहेबांच्या माध्यमातून झालं. आता तरी कुठेही लक्ष्मीनगरची जनता खऱ्या अर्थानं आता स्थिर सावध झालेली आहे. खऱ्या अर्थानं मध्यंतरीचा काळ अतिशय वाईट होता. कोरोना काळचा काळ देखील लक्ष्मीनगरच्या परिसराने असो किंवा शिर्डीकरांनी अतिशय वाईट अनुभवला. परंतु सातत्यानं सगळ्या कुटुंबाशी असतील किंवा सगळ्या समाजाच्या घटकांशी एकरूप राहून विखे परिवारानं सातत्यानं या सगळ्या सामान्य कुटुंबांना आधार दिला. त्याचाच एक प्रत्यंतर आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर हे युवक नामदार विखे साहेबांचा प्रचार करत आहेत. हे लोक काही पैसे देऊन आणलेले नाहीत, हे लोक प्रेमापोटी या ठिकाणी नामदार विखे साहेबांचा प्रचार करतायत. या उपनगरातल्या आमचे उपनगराध्यक्ष आदरणीय मंगेश त्रिभुवन असतील किंवा प्रतीक शेळके असतील अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून यांनी या ठिकाणी संघटन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर युवकांमध्ये एक प्रकारची शक्ती आणि एक प्रकारे चांगलं वातावरण निर्माण करत असेल तर नामदार विखेशिवाय पर्याय नाही. हे सर्व आमच्या शिर्डीकरांना जाणलेलं आहे. कारण येणारे लोक असतात, पावसाळी छत्र्या असतात, ते उगवतात आणि परत जातात. परंतु आमच्या भविष्यात जर उज्ज्वल करायचं असेल तर ते सर्व सुजयदादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही 1 नंबरमध्ये दडलंय असं आम्हाला नेहमी जाणवतं. तुम्ही आता पाहताय की जे आमचे लक्ष्मीची सर्व वसाहत खरं तर हातावर पोट भरणारे लोक आहेत, अतिशय स्वावलंबी लोक आहेत. कोणाकडे हात पसरणं हे त्यांना माहित नाही. अतिशय कष्टाने या ठिकाणी आपले कुटुंब लोक चालवणारे आहेत. असं असताना हार प्रसाद फुलं चालू केले. त्याचबरोबर आमचा जो 18 मीटरचा डीपी रोड होता ते बाधित लोक होते त्यांना घरकुल मंजूर केले. त्याचबरोबर जे ओढ्याकडचे लोक आहेत त्यांना देखील घरकुल मंजूर केले. अनेक असे चांगले प्रकल्प आज या शिर्डीमध्ये चालू होत आहेत. त्याच्यामुळे नामदार विखे साहेब असतील, सुजयदादा विखे असतील यांचे हात बळकट करण्यासंदर्भात आमच्या युवकांचं एक आम्ही सगळ्यांनी वर्जमूठ एकवटली आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणारा काळ हा अतिशय चांगला राहील असं मला वाटतं. आणि हार प्रसाद फुल चालू झाले, नियमावली येते. आता त्रिस्तरीय समिती असल्यामुळं अनेक वावड्या देखील उठत आहेत. कारण आपल्याकडे चुकीच्या गोष्टी लगेच पसरल्या जातात, चांगली गोष्ट जात नाही. त्याच्यामुळे माझी हेच आव्हान सर्व युवकांना आहे, सर्व फुल विक्रेते आणि सर्व शिर्डीकरांना हीच मागणी आहे की साई भक्तांना केंद्रस्थानी म्हणून आपल्याला एक चांगल्या प्रकारची नियमावली करायची आहे. आणि आमच्या शिर्डीकरांची तीच भावना आहे, हार प्रसाद फुल चालू झाली पाहिजे परंतु इथे येणाऱ्या साई भक्तांची लूट देखील झाली नाही पाहिजे. अशा अनेक गोष्टीचा आहे. त्याच्यामुळे दादांनी देखील सगळ्यांना आम्हाला शब्द दिलाय येत्या 7 ते 8 दिवसात आपण तो प्रश्न देखील मार्गी लावतोय. त्याचबरोबर सगळ्याच गोष्टी मिळाल्या लक्ष्मीनगरच्या परिसर असतील त्या कायम स्वरूपी आपण त्या ठिकाणी संपवणार आहोत. कारण आज आपण लक्ष्मीनगरच्या परिसर पाहिलं, एक सुद्धा तुम्हाला उडी गटार दिसणार नाही, तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसतील, कॉन्क्रीटचे रोड दिसतील. त्याचबरोबर सुलभ शौचालय या ठिकाणी आहे. सुलभ शौचालय तर प्रत्येक ठिकाणी असतं, परंतु आमचं सुलभ शौचालय असं आहे की त्या ठिकाणी 24 तास पाणी आहे. त्या ठिकाणी जे साफसफाईचे कर्मचारी त्या ठिकाणी कायम उपलब्ध असतात. असे अनेक चांगल्या प्रकारच्या गोष्टी शिर्डीकरांसाठी नामदार विखे साहेबांच्या माध्यमातून होत असताना आम्ही देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी आमची भावना आहे. त्याच्यामुळे निश्चितच साहेब 1 लाखाच्या वर निवडून जाणार त्यात काही मात्र शंका नाही. माननीय उच्च न्यायालयाने आताच आपल्याला हार प्रसाद फुल चालू करण्यासंदर्भात आदेश दिला. नामदार विखे साहेब असतील, आदरणीय सुजयदादा असतील यांच्या पाठबळामुळे त्यांनी एक वकील लावला. वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करून उच्च न्यायालयाला इथल्या हार प्रसाद फुल संदर्भातली भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका, व्यापाऱ्यांची भूमिका न्यायालयासमोर आणली.
त्याच्यामुळे न्यायालयाने कुठं हा निर्णय दिला. खरं तर हार प्रसाद फुलामध्ये हातावर पोट भरणारे अनेक लोक असतात, त्याचा देखील म्हणजे उदरनिर्वाह चालला पाहिजे, कुटुंब चाललं पाहिजे, या दृष्टिकोनातून नामदार सुजय विखेंनी काल परवाच आमच्या सर्व फुल विक्रेत्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये बाजार समिती असेल किंवा साईबाबा सोसायटी असतील ते तर इन्क्लूड आहेच, पण आमच्या देखील जे हातावर फुलं विकणारे विक्रेते आहेत त्यांचा देखील त्या प्रकारे चांगला उपजीविका होईल अशा प्रकारे तोडगा आम्ही काढणार आहोत. कारण जे हातावर जे विक्रेते आहेत ते खरं तर लक्ष्मीनगर आणि आंबेडकर नगर असतील कालिकानगर परिसरातील आहेत, आमचे शिर्डीतील भूमिपुत्र आहेत, त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सुजयदादांची आहे. त्याच्यामुळे निश्चित येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल आणि निश्चितच याच्यातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांना आपल्याला कुठेतरी बाजूला ठेवायचं आहे आणि आमच्या शिर्डीकरांचं पोट कसं भरेल. कारण प्रॉब्लेम असा झालेला आहे की बाहेरचे लोक येतात, वाईट कृत्य करतात, निघून जातात, परंतु त्याचा परतावा आम्हाला भरावा लागतो. त्याच्यामुळे शिर्डीकरांची भूमिका सातत्याने राहिलेली आहे. कोणताही साई भक्ताला लुटला नाही पाहिजे किंवा त्याचं पिळवणूक नाही झाली पाहिजे आणि योग्य प्रकारे यांचं देखील पोटपाणी चाललं पाहिजे अशी एक प्रकारची भूमिका नामदार विखे साहेबांची आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व युवक नामदार विखे साहेब सुजयदादांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमचे लक्ष्मीनगरचे निलेश दादा कोते पाटील, मंगेश नाना त्रिभुवन यांची जी भूमिका आहे लक्ष्मीनगरच्या बाबतीत ती अत्यंत योग्य आणि प्रामाणिक भूमिका आहे. आता जे रस्त्याच्या कडेचे जे बाधित लोक आहे त्यांच्यासाठी तिकडे व्यवस्थित त्यांना जागा वगैरे त्यांचं सफल येऊ राहिलं. आता दादा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांना आमचं एकच म्हणणं आहे, जी उर्वरित इकडची जागा आहे या साईडची रस्त्याच्या पलीकडे तिथं जे महाराष्ट्र शासन नाव आहे आमचं ते काढून त्याच्यावर तो आम्हाला 7/12 मिळावा, संपूर्ण महाराष्ट्र शासन नाव काढून, आणि तिथं आमचा जो युवक वर्ग होणार येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही इथं आम्हाला अशी मंजुरी दिली पाहिजे की इथं बांधकाम झालं पाहिजे, इथं आम्ही रेस्टॉरंट खोलू शकतो, इथं लॉज चालू शकतो, रस्त्यावरून आम्हाला म्हणजे आमचा व्यवसाय इथं व्यवस्थित चालू शकतो, कायमस्वरूपी आम्ही इथं राहू, याची पूर्तता तुम्ही करावी अशी आम्ही सगळ्या लक्ष्मीनगरच्या वासींनी तुम्हाला विनंती करतो. आणि 20 तारखेला आम्ही सर्व लक्ष्मीनगरचे रहिवासी जाऊन 1 नंबरच्या बटनावर शिक्का मारून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना लक्ष्मीनगरवरून जास्तीत जास्त काय जेवढं मतदान होईल तेवढं आम्ही पाडण्याचा प्रयत्न करू. फक्त आमची एकच इच्छा आहे की आमच्या लक्ष्मीनगरचे जे रहिवासी त्यांचं असं म्हणणं आहे का महाराष्ट्र शासन नाव काढून तुम्ही आम्हाला आमच्या नावावर उतारे करून आम्हाला इथं बांधण्याची परमिशन दिलं तर आमच्या येणाऱ्या पिढीचं कल्याण होऊन जाईल. बशीच विनंती आम्हाला पण असं वाटतं का आमच्या पिढीने काहीतरी पुढे चालून मोठं काहीतरी करावं यासाठी हिशोबाने आमचं एवढीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांना आमची विनंती आहे. आणि कायम आम्ही आमची हीच पिढी आता मागची पिढी ही आत्ताची पिढी आमची पिढी नाही, आमच्या येणाऱ्या सुद्धा पिढ्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटीलला विसरू शकणार नाही. आम्हाला फक्त एवढीच विनंती की आमचं महाराष्ट्र शासन नाव काढून द्यावं आणि आम्हाला उतारे बांधून घर बांधण्याची परमिशन द्यावी एवढीच विनंती करतो. मतदारसंघाची निवडणूक मतदान अवघ्या 2 दिवसावर आलेलं आहे. आम्ही युवक या लक्ष्मीनगरमध्ये घर टू घर आम्ही युवक हे सर्व लक्ष्मीनगरमध्ये मंगेश नाना असो, निलेश दादा असो, सुभाष भाऊ असो यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घर टू घर आज लक्ष्मीनगर फिरले. आमची आज ही 5वी फेरी होती. तर आम्हाला युवकांना एवढंच नामदार राधाकृष्ण विखे यांना एवढं सांगणं आहे की आमचा लक्ष्मीनगरचा मूळ व्यवसाय हा फुलहार पॉलिसवाले यांच्यावर आहे. तर हा फुलावली बनवलेली त्या नियमावलीमध्ये हा शिर्डीतला मूळ स्थानिक व्यावसायिक असावा आणि त्याच्यामध्ये कोणताही गुन्हेगारीच्या क्षेत्रातला व्यक्ती नसावा हीच सुदादांकडे मागणी. आणि लक्ष्मीनगर मधून 1 ते 17 वार्डामधून सर्वाधिक जास्त लीड हा आमचा लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक 1 मधून राहील. 2004ची निवडणूक 2009ची असो, 2014ची असो आणि 2019ची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्या लक्ष्मीनगर मधूनच हा सर्वाधिक जास्त लीड भेटलेला आहे आणि तोही यावर्षी आम्ही करून दाखवू हीच आम्हाला आमच्या युवकांकडून सुजयदादांना ही मतदान रूपी भेट असणार. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत
प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।